शेवटी मी वैतागून रडायला लागलो. तेव्हा कुठे मॅडम खुदकन हसल्या. मला सिस्टरने आजीकडे नेऊन दिलं. मग आईला दोघांनी उचलून एका स्ट्रेचरवर ठेवलं. तिला स्ट्रेचरवरून खाटीवर ठेवलं. मग मला थोडा वेळ आईच्या कुशीत ठेवलं. मी फुटबॉल सारखा उड्या मारून काळानेळा पडलेलो. डॉक्टर काकांनी मला एका बल्ब खाली ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आई मला दूधू देणार असं ठरलं. तिने मला मांडीवर घेतलं आणि मी जे फुलटू अनुभव असल्यासारखा दूधू प्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या बाया तोंडात बोट घालून लागल्या बघायला. 7 दिवस दवाखान्यात होतो. सकाळी थोडा वेळ आजी मला नंगू करून कोवळ्या उन्हात धरायची. आई जरा जरा चालू लागली होती. बाबा तर 7 दिवस माझ्या कुशीलाच बसून असायचे. 7व्या दिवशी रिक्षातून मला घरी आणलं. घरी आणल्यावर माझी 5वी केली. आता माझी मजा चालले. रोज रात्री मामा छान मालिश करतो. मी बरोबर मध्यरात्री सगळं ओलं करतो. नीट करून सगळ्यांच्या झोपेच खोबरं करतो. काय करणार, जोराची लागते, थांबवतच नाही. मग देतो सोडून. लयच गार लागलं की रडतो. मग आई मला कापडातून सोडवते. परत दुसऱ्या फडक्याने बांधते व दूधू देते. मग परत माझा डोळा लागतो. मामाने खिडकीला फुगे बांधले. ते ना वायाबरोबर हलतात. त्यांच्याबरोबर खेळायला मला जाम आवडतं. आजोबा, बाबा, मामा प्रत्येकजण मला घ्यायला नंबरच लावून बसलेले असतात. मी म्हणजे एकदम VIP पर्सन. सगळेजण माझ्याशी गोड गोड बोलतात. मला हळूहळू कळेल यांची भाषा. आजी तर आईला सूप, दूध, खीर, शिरा, लाडू असं सारखं काय काय खायला देत असते. आईने खाल्लं की तिच्या दुधातून ते मला मिळतं. मोठा झालो ना की मला दात येणार. मग मी पण डायरेक्ट खाणार ताटात घेऊन मोठ्या माणसांसारखं. आता बघा आजीने माझी तेल लावून मालिश केली. माझे पोट, पाठ, हात, पाय चांगले रगडले. नाकाला हळूहळू शेप दिला. मग गरम पाणी बादलीत ओतून घेतलं. त्यात जरा गार पाणी घातलं. हात घालून किती गरम आहे ते तपासलं. मग तिने आंबे, हळद व चण्याचं पीठ वाटीत घेतलं. त्यात थोड दूध घालून पातळ केलं. मग मला पायांवर घेऊन बसली. माझ्या पुढच्या अंगाला उटणं चोळलं. मला पालथ करून पाठीला, पायाला सगळीकडे उटणं लावलं. मग पाण्याने मला न्हाऊमाखू घातलं. परत साबण लावला की ओ सगळ्या अंगाला. परतून पाण्याची शंभो. आता आजी मला मांडीवर बसवते नी माझ्या डोळ्यांवर हात धरून तांब्याने डोक्यावर पाणी घालते. कानात फुंकर मारते. आई पातळ फडकं घेऊन मला घ्यायला उभीच आहे. आई मला पुसून काढते. तोपर्यंत आजी ओवा, धूप घालून धुरी करते. मग मला आजी चांगला तंदुरीसारखा उभा आडवा धरून शेकून काढते. आता त्या फडक्याने माझे हात, पाय सरळ ठेवून बाहुल्यासारखं गच्च बांधणार. माझ्या डोक्याला टोपरा बांधणार. आई मला दूधू देणार. मग मी गाई करणार. रात्री नाईट मारायची मला.